आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर मोठी कारवाई करत 3 सराईत आरोपींना जेरबंद केलाय। या कारवाईत पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, एक एडका, एक चाकू आणि एक सुझुकी ॲक्सेस मोपेड असा एकूण 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई दिनांक 24 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 76/2026 नुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3425 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(135) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मारुती विलास शिंदे वय 30, सरफरोश असलम समलेवाले वय 25, प्रथमेश आनंदा माने वय 21 या तिघांचा समावेश असून ते सर्वजण कुपवाड येथील वाघमोडे नगर परिसरातील रहिवासी आहेत। विशेष म्हणजे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मालमत्ता व शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांनी या कारवाईसाठी विशेष पथक तयार केले होते। या पथकाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी केले। दरम्यान पोलीस पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पिस्टन मेनन चौक ते सह्याद्री स्टार्च कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 3 संशयित इसम ॲक्सेस मोपेडवर फिरत असून त्यांच्या ताब्यात बेकायदा अग्निशस्त्रे आणि धारदार शस्त्रे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून BSNL कार्यालयाजवळ निगराणी केली। त्यावेळी संशयित तिघे मोपेडजवळ उभे असताना दिसून आले। पोलिसांनी तात्काळ त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले। त्यानंतर पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये मारुती शिंदे यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे मिळून आले। सरफरोज समलेवाले याच्याकडून एक चाकू तर प्रथमेश माने याच्याकडून एक एडका जप्त करण्यात आला। पोलिसांनी आरोपींना अग्निशस्त्र बाळगण्याबाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। चौकशीत मारुती शिंदे यांनी हे पिस्तूल अलकुड येथील स्वप्नील मोटे याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली आहे। तसेच आरोपींनी ही शस्त्रे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगल्याचेही सांगितले आहे। यानंतर पोलिसांनी सर्व शस्त्रे आणि वाहन पंचनामा करून जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण यांनी फिर्याद दिली असून एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत। सांगली पोलिसांनी केलेली ही कारवाई गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी महत्त्वाची मानली जात असून परिसरात सुरक्षिततेचा संदेश देणारी ठरली आहे।